हा आहे ब्लूबेरी केक. कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा केक आवडला असेल तर कसा बनवला आहे त्याचा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि हो, हा केक तर खूप दिवसाची बनवते, पण व्हिडिओ बनवण्यात नवीन आहे, तर प्लीज काही चुकलं तर माफ करा. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत बेकरीसारखा सॉफ्ट आणि पांढरा शुभ्र स्पॉन्ज. व्हॅनिला स्पॉन्ज हा एकदम बेकरीसारखा मऊ जाळीदार कसा बनवायचा, त्यासाठी बेकरीवाले कोणती सिक्रेट टिप्स वापरतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. व्हॅनिला इसेन्स, व्हॅनिला प्रेमिक्स. हे व्हॅनिला प्रेमिक्स 340 ग्रॅम बनवणार आहोत. पाणी लागणार आहे, आपण जसं लागेल तसं पाणी घेऊया. तर नीट लक्ष देऊन पहा. हे असं केक जेल नावाचा एक प्रकार असतो. हे केक जेल आपल्याला कुठल्याही केकचं सामान जिथे मिळतं तिथे आपण विचारल्यास कुठल्याही दुकानदाराजवळ हे केकच्या सामानवाल्या दुकानदाराजवळ हे आपल्याला मिळून जाईल. केक जेल असतं हे पूर्णपणे केक फुलवण्यासाठी काम येतं, ज्याने की आपला स्पॉन्ज असा एकदम मऊ आणि छान होतो. तर हे कसं वापरायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे एक छोटं पातेलं लागेल. त्यामध्ये आपण एका चमच्याच्या साहाय्यानं हे केक जेल टाकून घेऊया. हे खूप चिकट असा पदार्थ असतो. आणि आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं पाणी. थोडंसं पाणी टाकल्यानंतर आपल्याला इथे विस्करची गरज पडणार आहे. त्यासाठी मी विस्कर अगोदरच रेडी करून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे केक जेल पूर्णपणे पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकच्या स्पीडवर आपण हे फिरवून घेणार आहोत. तर हे असं तयार होतं. त्यानंतर आपण हे हळूहळू स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा ह्याच विस्करच्या मदतीने आपण यामध्ये मिसळून घेऊया. त्यासाठी आपण अगोदर यामध्ये इसेन्स मिसळून घेऊया. इसेन्स आपल्याला लागेल व्हॅनिलाचा, किंवा तुम्ही ब्लूबेरीचा असेल तोही वापरू शकता. हा मी घातला आहे अर्धा चमचा, पाव चमचा. आणि आता यामध्ये आपण हे अशा प्रकारे टाकून घेऊया. थोडंसं राहिलेलं आहे त्यामध्ये, तेही आपण काढून घेऊयात पाण्याच्या साहाय्याने. आता हे प्रीमिक्समध्ये आपण जे केक जेलचा आपण फेस तयार करून घेतलेला आहे तो आपण अशा प्रकारे एकच्या स्पीडने यामध्ये पूर्ण प्रीमिक्समध्ये ते मिक्स करून घेऊ. आता ग्रीस केलेल्या टीनमध्ये आपण हे पूर्ण जे मिक्स केलेलं प्रीमिक्स आहे ते टाकून देऊयात. आणि याला मी ओव्हनमध्ये बेक करून घेणार आहे 30 मिनिटासाठी 120च्या टेम्परेचरवर. माझं हे अगारूचं ओव्हन आहे आणि त्यामध्ये 120वर 30 मिनिटामध्ये छान केक बेक होतो. तोवर मी इकडे व्हिप क्रीम रेडी करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण थोडंसं कलर टाकूयात, म्हणजे ब्लूबेरी सारखा एक लव्हेंडर कलर टाकून घेऊयात. त्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेतला व्यवस्थित एकदम. आणि केक जेल वापरल्यामुळे स्पॉन्ज एकदम मऊ आणि फ्लफी झालेला आहे. हा स्पॉन्ज आपण 2 ते 3 दिवस सहज ठेवू शकतो. म्हणजे आपण होम बेकर असल्याकारणाने आपल्याकडे रोज ऑर्डर्स काही येत नाहीत आणि आपला स्पॉन्जही खराब होतो आपण जर अगोदर करून ठेवला तर. पण आपण केक जेल वापरल्या कारणाने स्पॉन्जची शेल्फ लाईफ ही वाढलेली असते. आता बटर नाईफच्या साहाय्याने मी स्पॉन्ज आपल्याला समोर कट करून दाखवत आहे. पहा तुम्ही, स्पॉन्ज एकदम सॉफ्ट झाल्या कारणाने आणि जाळीदार असल्या कारणाने एकदम पांढरा शुभ्र असा झालेला आहे.
आपल्याला केक जेल वापरल्यावर खरंच खूप फरक पडतो आपल्या स्पॉन्जमध्ये. आणि आपला स्पॉन्ज जर व्यवस्थित नीट झाला म्हणजे छान झाला तर आपले ऑर्डर्सही खूप वाढतात. आपण होम बेकर असल्या कारणाने आपल्या लक्षात येईल की आपल्या केकची टेस्ट ही नक्कीच अजून वाढलेली असेल. अजून आपला केक चवीला छान होतो. केक जेल खरंच तुम्ही एकदा वापरून पहा. तुम्हीही जर माझ्यासारखे होम बेकर असाल तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. सगळ्यात मधली लेअर ही सगळ्यात खाली घ्यायची आहे आणि आपण त्यासाठी बेसच्या खाली एक रुमाल टाकून घेऊयात. त्याने काय होतं, आपला बेस फिक्स होतो आणि इकडे तिकडे हलत नाही, त्यामुळे आपले काम सोपे होते. आता शुगर सिरप टाकून हा स्पॉन्ज पूर्णपणे आपण भिजवून घेऊयात. आणि स्पॉन्ज भिजवून झाल्यानंतर त्यावर एक ब्लूबेरीची क्रश टाकून घेऊयात. आणि या स्टेप प्रत्येक बाईटला ब्लूबेरीचा क्रश हा ॲड होतो, त्यामुळे प्रत्येक बाईटमध्ये फ्लेवर छान येतो. आता तुम्ही बघा, एक समान आपण स्पॅच्युला फिरवायचा. क्रीम एक समान सगळीकडे लागली पाहिजे, खालीवरी कुठेही झाली नाही पाहिजे. त्यानंतर परत एकदा आपण क्रश टाकून घेऊयात. क्रश सगळीकडे पांगवल्यानंतर आपण परत एक लेअर त्यावर ते ठेवणार आहोत, सेकंडवाली. त्यानंतर सगळ्यात वरची जी लेअर आहे ती आपण सेकंडला ठेवूयात. त्यामध्ये सेम तीच प्रोसेस करूयात. शुगर सिरप आणि थोडंसं क्रश टाकल्यानंतर परत क्रीम आणि तिसरी लेअर ही सगळ्यात खालची राहणार आहे, जी आपण केक टीनच्या सर्वात जी खाली लेअर असते ती सगळ्यात वरती येणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.